स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. भाजपमध्ये तुम्ही पटकरी करू होती, तुम्हाला उमेदवारी मिळाली होती, सच्चे कार्यकर्ते काय सांगा? भारतीय जनता पार्टी मध्ये मी राहून 2019 पासून मी या भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जे विचार आहेत, आचार आहेत ते मला पटलेले आहेत. पण ठीक आहे, जर मला तिकीट जरी पक्षाने नाकारले असली तरी पण मी आज आमचे नेते शिरसराव हळवणकर साहेब, तसेच आपल्या इचलकरंजी विधानसभेचे कार्यसम्राट श्री राहुल साहेब आवडे, तसेच प्रकाश अण्णा यांच्या आदेशानुसार मी जे अपक्ष उमेदवारी दाखल केली होती ती आज मी माघार घेत आहे. काय तुमचं पुनर्वसन करताना सांगितलंय का एक निष्ठावंत भाजप कार्यकर्ता माघार? भारतीय जनता पार्टी एक अशा पक्ष आहे की तिथं कार्यकर्त्यावर अन्याय केला जात नाही. ठीक आहे, आज जरी समजा एखाद्या वेळी माझ्यावर अन्याय झाला असेल, पण भविष्यात पुनर्वसन होईल अशी मला खात्री वाटते नेत्यांच्याकडून. म्हणून मी आज अपक्ष फॉर्म पाठिंबा घेते. उद्यापासून तुमच्या भाजपचा प्रचार जरूर करणार. चारही उमेदवार आहेत आमच्या प्रभाग क्रमांक 9 मधील, त्यांनी निवडून कसं येतील यासाठी मी माझी ताकद पूर्णपणे त्यांच्या पाठीमागे लावून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करणार. उद्या तुमचे लाडके देवाभाऊ येणार. आम्ही लाडकी देवाभावांचं स्वागत इचलकरंजी शहरामध्ये अत्यंत जोरात आणि अगदी चांगल्या पद्धतीनं त्यांचं स्वागत आमच्या इचलकरंजी शहरामध्ये करणार असे मी तुम्हाला ग्वाही देतो. तुमची कार्यकर्त्यांची समजूत कशी करणार? कार्यकर्त्यांच्या समवेतच मी आमच्या नेते लोकांना भेटलं आणि कार्यकर्तेसुद्धा त्यांच्या आदेशानुसार कार्यकर्तेसुद्धा समाधानी झालेले आहेत. त्यामुळं पुढं त्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीचं काम करायला काय अडचण नाही.